नमस्कार मित्रांनो, आज आपण एक खूप महत्त्वाचं आपल्या देशांमध्ये मोठा बदल होण्याचा अपडेट पाहणार आहोत। तो केंद्र सरकारने ह्याच्यावरती निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजे GST दरामध्ये बदल करण्यात आले आहेत। आता सगळ्यांच्या मनात प्रश्न आहे, नेमकं काय महाग होणार आणि काय स्वस्त होणार? GST किती टक्केवरून किती कमी होणार आहे आणि किती टक्केवरून किती जास्त होणार आहे, कोणकोणत्या मालाचे ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मी राजू बेंद्रे, तुम्ही पाहतात आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनल। अजूनही तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की शेअर करा। चला तर मग GSTचे नवीन दर काय आहेत पाहूया। मित्रांनो, GST दर बदलेल। आता काय महाग काय स्वस्त होणार पाहूया। दैनंदिन वापरातील ह्या वस्तू स्वस्त कोणते पहा। हेअर ऑइल, शॅम्पू, टूथपेस्ट, ब्रश, साबण, शेविंग क्रीम हे आधी 18% ह्याचा GST होतं, तो आता 18% ह्या सर्व वस्तूंना 5% GST लागू करण्यात येणार आहे। हा नवीन GST दर आहे, 5% असणार आहे। हेअर ऑइल, शॅम्पू, टूथपेस्ट, ब्रश, साबण, शेविंग क्रीम ह्यासाठी। त्याच्यानंतर दूध, पनीर, ब्रेडवरचा GST हटवला आहे। दूध, पनीर, ब्रेडवरचा GST आता नाही आहे। तुम्ही खरेदी करताना तुम्हाला GSTचे पैसे द्यावे लागणार नाहीत, फक्त त्याचे दर काय आहेत ते तेवढे द्यावं लागणार आहे। त्याच्यानंतर बटर, तूप, चीज, डेअरी स्प्रेड, भांडी, बाळाचे डायपर, दुधाचे बाटल्यास, शिलाई मशीन आणि त्याचे भाग हे 12% 5% GST दर होणार आहे। ह्या सर्व वस्तूचे आधी 12% GST लागू होतं, आता 5% करण्यात आलेले आहेत। त्याच्यानंतर आरोग्य सेवा क्षेत्रातील दिलासा म्हणजे औषध वगैरे ह्याचे GST किती कमी झाले पहा। आयुष्य वाचवणाऱ्या औषधावरचा GST हटवला, म्हणजे आपणाला गंभीर आजारी झाले असतील त्यामधून आम्ही जर वाचवण्याचा प्रयत्न करत असाल, ते औषधे खरेदी करत असाल, त्याच्यावरती जे GST आहे त्याचं हटवलं आहे। फक्त तुम्हाला ज्याचं किंमत आहे तेवढंच द्यायचं आहे। त्याच्यानंतर सर्व प्रकारच्या लाईफ इन्शुरन्स आणि वैयक्तिक हेल्थ इन्शुरन्सचा पॉलिसीवरून GST हटवला आहे। याच्या आधी लाईफ इन्शुरन्स, वैयक्तिक हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीवरती GST लागू करण्यात आलेला होता, त्याच्यावरून सुद्धा आता GST हटवला आहे। त्याच्यानंतर थर्मामीटरवरती GST 18 वरून 5% करण्यात आलेला आहे। थर्मामीटरचा GST पहिला 18% होता, आता तो 5% करण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर वैद्यकीय ऑक्सिजन तपासणीचा किट्स, चष्म्यावरचा ह्या सर्ववरचा GST 12% वरून 5% करण्यात आलेला आहे। ऑक्सिजन तपासणीचे जे किट्स असतात आणि चष्म्याचा आता सर्वांनाच गरज असणारा चष्मा आहे, त्याच्यावरचा जो GST होता ते आधी 12% होता, आता तो 5% करण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा GST बदल करण्यात आलेलं तो म्हणजे कृषी क्षेत्रातील प्रोत्साहन। आता ह्या दैनंदिन शेतकऱ्यांना फार गरजेचं आहे। कोणतंही शेतकऱ्याचं लागणार वस्तू कृषीसाठी तो खरेदी करताना सरकारला GST जास्त भरावं लागणार होतं, त्याच्यावरती आता सरकारने एकदम कमी करण्यात GST कमी केलेला आहे, तो पहा। ट्रॅक्टर्स, काही ठराविक कीटकनाशक, ठिबक सिंचनासाठी लागणारे भाग आणि स्प्रिंकलर्स, शेतात लागणारं इतर साहित्य। आता ह्यामध्ये सर्वच वस्तू आली, म्हणजे आपल्या शेतीसाठी जे वस्तू लागणार आहेत। आता इथं ट्रॅक्टरपासूनच त्यांनी सांगितलेलं आहे, तुम्हाला ठिबक असो, पाईपलाईन असो, कोणतीही वस्तू तुम्ही खरेदी करा, त्याची GST आता पहिला 12% होती, ती आता 5% करण्यात आलेलं आहे। कोणतीही तुम्ही वस्तू शेतीसाठी खरेदी करा, 5% तुम्हाला GST भरावं लागणार आहे। आता नवीन दर हा आहे। त्याच्यानंतर ट्रॅक्टरचे टायर आणि पार्ट्स हे 18% वरून 5% करण्यात आलेलं आहे। म्हणजे ट्रॅक्टरचे जे तुम्ही नवीन
टायर्स बसवणार आहात किंवा त्याचे काही पार्ट्स खराब झाले तो नवीन बसवताना तुम्हाला फक्त 5% GST आता भरावं लागणार आहे. हा एक शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक केंद्र सरकारकडून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर मिडल क्लासच्या गाड्या स्वस्त पहा. पेट्रोल, LPG, CNG आणि हायब्रिड गाड्या 1200cc आणि 4000 mm लांबीपर्यंत जे गाड्या आहेत त्याची GST 28% आधी होतं तो आता 18% करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर डिझेल गाड्या 1500cc आणि 4000 mm लांबीपर्यंत जे गाड्या आहेत डिझेलचे 28% आधी GST होतं आता त्याचे 18% करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर 3 चाकी वाहन 350cc पर्यंतची बाईक छोटी माल वाहन हे 28% 18% करण्यात आलेलं आहे. तुम्ही कोणतीही बाईक खरेदी करा 350cc आतले असलेली ते तुम्हाला आता 18% त्याची GST भरावं लागणार आहे आणि ही गाडी स्वस्त होणार आहेत. आणि पेट्रोल, LPG, CNG हे सुद्धा स्वस्त होणार आहे. डिझेल गाड्या स्वस्त होणार आहेत. मोटरसायकल स्वस्त होणार आहेत. हा एक नागरिकांसाठी केंद्र सरकारकडून दिलासा देणारी अशी एक निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर काही घरगुती उपकरण स्वस्त झालेले आहेत पहा. एअर कंडिशनर, 32 इंचपेक्षा मोठ्या TV, मॉनिटर आणि प्रोजेक्टर, डिशवॉशिंग मशीन हे सर्व आता 28% 18% करण्यात आलेलं आहे. आपण जे घरामध्ये वापरतो फ्रीज असो, TV असो, AC असो असे जे वस्तू वापरतात त्याच्यावरती GST 28% 18% करण्यात आलेले आहेत. आणि त्याच्यानंतर शालेय विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचं अपडेट आहे, निर्णय घेण्यात आलेला आहे. तो म्हणजे नकाशा आणि चार्ट्स, पेन्सिल आणि क्रेयॉन्स, शार्पनर आणि लिहायचं वयाच्या GST हटवला. खोडरबर हा 18% 5% GST करण्यात आलेला आहे. आता प्रत्येक शालेय विद्यार्थ्यांसाठी हा एक महत्त्वाचा निर्णय आहे. त्यांना कोणतंही त्यांनी शालेय साहित्य खरेदी करो त्यांना आता फक्त 5% GST भरावं लागणार आहे. त्याच्यानंतर आणखीन काय स्वस्त पहा. आता आपल्या राज्यांमध्ये किंवा देशांमध्ये जास्त चाललेलं असलेलं सिमेंट हा GST इतका वाढलेला होता की एक साधा घर बांधणाऱ्या व्यक्तीला, शेतकऱ्याला सुद्धा तो महाग पडत होता. आता तो स्वस्त करण्यात आलेले पहा. सिमेंट, हँडक्राफ्ट, चमड्यावरच्या वस्तू, कचरा व्यवस्थापन सेवा ह्या सर्व 28% सिमेंट, हँडीक्राफ्ट, चमड्याचा वस्तू हा 28% 18% GST करण्यात आलेला आहे. आता ह्याच्यावरती 18% GST लागू होणार आहे. त्याच्यानंतर कचरा व्यवस्थापन सेवा हा 18% 5% करण्यात आलेला आहे. सिमेंट आता 18% GST तुम्हाला भरावं लागणार आहे सिमेंटसाठी. आता काय महागलं ते पाहूया. लक्झरी आणि चैनीच्या सामानावर आता 40% GST. आत्तापर्यंत आपण स्वस्त झालेलं पाहिलं म्हणजे GST कमी झालेलं पाहिलं, आता महाग झालेलं पाहायचं आहे. म्हणजे आता जास्त आपल्या चैनी करत असतात त्यांच्यासाठी आहे. कारण तंबाखू, गुटखा, सिगरेट, पान मसाला आणि इतर संबंधित उत्पादन ह्यासारख्या लक्झरी ड्रिंक्स वाहन 1500cc पेक्षा मोठ्या इंजिनाच्या डिझेल आणि 1200cc पेक्षा मोठ्या इंजिनाच्या पेट्रोल गाड्या ह्या सर्वसाठी 40% GST लागू करण्यात आलेले आहे. आता हा नवीन दर असणार आहे. तंबाखू, गुटखा, सिगरेट, पान मसाला आणि इतर संबंधित उत्पादन, साखरयुक्त ड्रिंक्स, लक्झरी वाहन, 1500 पेक्षा मोठ्या इंजिनाच्या डिझेल गाड्या आणि 1200cc पेक्षा मोठ्या इंजिनाच्या पेट्रोल गाड्या ह्या सर्व गाड्यांना आता 40% GST लागू करण्यात आलेला आहे. मित्रांनो, हा होता GST दर बदलाचा संपूर्ण आढावा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा.
धन्यवाद.